तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज तुम्हाला माहितीच असेल, आज आहे 31 मार्च म्हणजे माझ्या स्वामींचा प्रगट दिन। तर आज आम्ही स्वामींचा प्रगट दिन हा कसा करतो हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि दाखवणार सुद्धा आहे। आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मी माझ्या घरचे सर्वच आम्ही स्वामी भक्त आहोत। तर आज काय काय करणार आहोत ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। सो कंटिन्यू करा। श्री स्वामी समर्थ। इकडे आता सर्वांची तयारी करतायतच। मम्मी आता तिकडे पुरणपोळ्या वगैरे करायला घेतल्या आणि आता आम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे। तर मग आम्ही ते आता घरच्या घरी करतोय। तर मी तुम्हाला आता ते दाखवते। चला इकडे बघा, आम्ही ना इथे स्वामींचा आता अभिषेक करतोय आणि जेवढ्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून स्वामी वगैरे दिलेत ना तेवढ्या सर्वांचा आम्ही अभिषेक करतोय। इकडे आता हे कपडा घेतला आहे, अष्टगंध आहे, अत्तर, इथे कासव पण आहेत आमचे, इथे शंख आहेत, इथे हा दूध घेतलाय, ह्याच्यामधून आम्ही अभिषेक करू। हा स्वामींचा फोटो आहे। हे बघा इथे स्वामींच्या पादुका पण आहेत, हे दादानी केल्यात आमच्या। हा बघा इकडे दादा आहे आणि आता दादा सर्वांचा इथे अभिषेक करणार आहे। आणि इकडे आमचे स्वामी महाराज। चल कर घे आता दादा इकडे अभिषेक करायला घेतोय। मी थोडं लांब जाते म्हणजे तुम्हाला दादा पण दिसेल। आमच्या घरात बघाल ना तर सर्वीकडे तुम्हाला स्वामी दिसतील। म्हणजे स्वामींचं कॅलेंडर असतं, स्वामींची किचन असते, स्वामींचे फोटो बोला, सर्वीकडे स्वामी आहोत। मम्मी कुठे गेले? आणि इकडे बसलेत आमचे पप्पा, दिसत नाहीत, ब्लॅक दिसतंय। पप्पा इकडे या आता। आणि इकडे आले आमची मम्मी। कुठे गेलेलीस? आंब्याची पानं पाहिजे होती ना। मग कुठली आणलीस? आंब्याची। हा हे बघा, मी तुम्हाला बोलली ना आमच्याकडे सर्व असं स्वामींचंच आहे। हा हे बघा, दादा सांगतोय सर्व दाखव। तर इकडे स्वामींचं कॅलेंडर सुद्धा आहे। चला झालं, आता सर्वांनी करून घ्या। हा हे बघा, आमचे पप्पा इथे बसलेत। हा थांबा दिसत नाहीत, अशी करा, आता करा। हाय बोला, श्री स्वामी समर्थ। हा आणि ते सांगतायत आता हात जोडतायत, आधी जोडले नाहीत। बोला, त्यांना झाली सर्दी आणि ते सांगतायत हे पण स्वामी दाखव। इथे आमचा फोटो आहे स्वामींचा, अक्कलकोटचा। ते सांगतायत हे पण स्वामी दाखव। सो ते पण दाखवले मी तुम्हाला। म्हणजे आमच्या घरात जिथे बघाल तिथे स्वामी दिसतील। आता सर्वांनी अभिषेक करून घ्या। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। इकडे पण पप्पा स्वामींना अभिषेक घालतायत। मम्मी तू पण ये। मम्मी तिकडे हार करते। इकडे मम्मी पण आता स्वामींना अभिषेक करते। हा आम्ही काल गुढीपाडवा होता तेव्हा मम्मीने त्यांना हार केलेला। कालचा हार पण खूप छान आहे आणि माझे स्वामी पण त्याच्यात खूप छान दिसतात। ठीक आहे ना, एवढं काय। तू आता काय करायचं पुढचं सांग। सर्वांना पुसून घे व्यवस्थित, त्यांची पूजा नाही, ते पाण्याने पण धुवायचं आहे ना। पाण्याने असं की आता ते आहे गडू आहे ना, तो ते असं करून घे। आंघोळीला आपण तांब्याने कसं आपल्याला आंघोळी। तू इथे 2 मिनिटं उभीच राहा आणि तू करून घे जा, नाही तर काहीतरी वेगळं करू। त्यांना असं पूस ना, असं दादा त्यांना हात लाव, असा पूस। हा आंघोळ कर। हा थोडं अजून पाणी आणायला पाहिजे होतं, म्हणजे जरा पाणी आणतो अजून। हे स्वामींना अभिषेक घातलेलं पाणी आहे, ते मी आता इथे तुळशीमध्ये घालते। सर्व झाडांना घालते, तुळशीमध्येच नको। इकडे ॲलोवेरा इकडे घालते।
आणि इकडे आम्ही कालची आमची गुढीपाडव्याची रांगोळी बघा मम्मीने काढले. आता नेक्स्ट मी ते बसते जरा. काय करतोयस? हा म्हणजे आम्ही आता असं करतो की ते अत्तर आणलंय ना ते अत्तराने पुसतो स्वामींना. काय तिकडे आमच्या पप्पांची तब्येत जरा डाऊन झाले म्हणजे त्यांना सर्दी झाली. तिकडे दोघं जण, एक जण पुरणपोळीचं करतोय आणि एक जण स्वामींना हार करतोय. थांबा मी तुम्हाला ते पण दाखवते. इकडे सरी स्वामींची तयारी चालली. इकडे पप्पा आहेत ते करतायत आता पुरणपोळीचं किसणं आणि इकडे मम्मी करते स्वामींसाठी हार. मम्मी चांगला करा, मस्त असा मोठा. हो भाई गुलाबाचाच करणार आहे बघा, इथे गुलाब पण आहेत. आणि इकडे आमच्या सर्व देवांना आता पुसून वगैरे दादाने घेतलंय आणि आता ह्या मोठ्या स्वामींना पण आम्ही पुसून घेतोय. दे इकडे ठेवते मी. गॅलरीचा उजेड येतोय म्हणून स्वामी असे दिसत नाहीयेत. हा आता दिसत आहेत. हा तुम्हाला मला सांगायचं आहे की आमच्याकडे आता हे स्वामी आणि हे एवढे स्वामी कुठून आलेत. हा तुम्ही आता बघितला तिथे अभिषेक झालाय, दादानी पुसून वगैरे घेतलाय. आणि आता हे एवढे स्वामी आणि हे फोटो मधले स्वामी हे कुठून आलेत हे मी तुम्हाला आज सांगते सर्वांचं. थांबा. हा तर इकडे हे कासव आम्ही जेव्हा आम्ही नवीन रूम घेतला ना तर आम्हाला असं कासव घ्यायचं होतं. सो तो आम्ही तेव्हा घेतले. ही आम्ही माझ्या मम्मीची खूप इच्छा होती, म्हणजे खूप सारे देव आहेतच पण तिची इच्छा होती की गाय घ्यायची. आणि ती म्हणजे एकदा आम्ही स्वामींच्या इथे कुठे आपण गेलेलो, शेगावला गेलेलो, तेव्हा पण ती शोधत होती की गाय पाहिजे. तेव्हा आम्ही घेऊन म्हणजे घेतली नव्हती. आणि नंतर आता लास्ट टाइम आम्ही अक्कलकोटला गेलेलो ना तर तिथून आम्ही ही गाय घेतली. म्हणजे खूप ठिकाणी विचारलं, नको नको बोलत होतो पण तिला असं वाटत होतं की घरामध्ये एक गाय असावी. सो तिकडनं गाय घेतली. हा एक शंख पण आम्ही शेगाव की गाणगापूर, हा शंख आम्ही शेगाववरून घेतलाय. म्हणजे दादाची खूप इच्छा होती की एक घरात शंख असावा आणि तो वाजवता यावा. हे स्वामी आम्ही आम्हाला पूजेच्या दिवशी भेटले, संदीप मामाने दिलेले. हा हे स्वामी आम्ही जेव्हा हा न्यू रूम घेतला ना तेव्हा आम्हाला गिफ्ट आले होते. हे बघा संदीप मामांनी दिलेत. आणि हे स्वामी माझ्या एका क्लास फ्रेंडनी दिलंय, स्वप्नील म्हणून. त्यांनी हे स्वामी अक्कलकोट वरून आणलेत. त्याला पण माहितीये की मी स्वामी भक्त आहे तर त्यांनी मला हे स्वामी आणून दिले होते. हे स्वामी आहेत ते हे स्वामी आहेत ते जेव्हा माझ्या मम्मीने म्हणजे जेव्हा माझ्या मम्मीने स्वामींची भक्तीमध्ये जी करायला घेतली ती पण तिच्यासोबत आज ना आपण माझ्या मम्मीला स्वामींची अशी भक्ती करायला खूपपासून तिने स्टार्ट केला. आज ते पण आपण ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी आता सांगणार आहे. म्हणजे तिला आपण विचारूया आणि तिच्यामुळेच आमच्या घरामध्ये स्वामींचं आम्ही पण करायला लागलो. आणि हे स्वामी म्हणजे मम्मीने आता ती अनुभव तिचा शेअरच करेल. तेव्हा पहिला सर्वात प्रथम हा फोटो तिने तिच्या पैशांनी असं म्हणजे स्टार्टिंगला आपण आणतो ना की नवीन एक फोटो असावा स्वामींचा घरात, तेव्हा हा पहिला आमच्या घरातला हा स्वामींचा फोटो आहे. हा बघा. हा आणि हा कॉइन पण ना परळचा मठ आहे ना तिकडनं हे स्वामींचं कॉइन मिळालंय. हा थांब हे ब्लर दिसले रे. हे बघा इथे दाखवते तुम्हाला. हा हे बघा असे स्वामींचा कॉइन भेटलेला. हा आणि हे म्हणजे आमचे पहिला पप्पा असे स्वामी भक्त नव्हते. म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल जोपर्यंत माणसाला तुम्हाला पण माहिती असेल की जोपर्यंत माणसाला अनुभव येत नाही तोपर्यंत तो कुठल्याही देवावर स्वामी बोला, साई, गजानन महाराज, बाप्पा, सर्वच एकविराई सर्वच देवांचं असं म्हणजे कोण त्यामध्ये जात नाही किंवा त्यांचं भक्ती करायला जात नाही. तसंच आमच्या घरामध्ये पण पहिला मम्मीने अनुभव घेतले. त्याच्यानंतर आता मम्मी आले म्हणजे तिची मुलं करणारच म्हणजे आम्ही करायला लागलो. पप्पा पण म्हणजे असतात की आपण त्यांचं एकच असतं सबका मालिक एक, पण त्यांनी ते पण करायला लागले. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये पप्पा स्वामी भक्त निघाले. ते ना हे बघा त्यांनी ही फ्रेम एवढी मोठी त्यांनी फ्रेम आणली. किती आहे मोठी बघा. मी खूप आता लांब कॅमेरा पकडलाय तर एवढी मोठी फ्रेम दिसते. ते एकीकडे कामाला गेलेले म्हणजे असंच कुठेतरी कामाला गेलेले आणि ते होतं फोटो फ्रेमचं दुकान. आणि तेव्हाच माझी मम्मी स्वामींचं करायला लागलेली. तर ती
तिथे त्यांनी पैसे म्हणजे त्या कामाचे पैसे न घेता त्यांनी सांगितलं माझी बायको स्वामींचं करते तर तुम्ही मला स्वामींचा हा एवढा मोठा असा फोटोच द्या. आणि तेव्हा आम्ही स्वामींचं करत होतो पण असं एवढं मोठं म्हणजे असं मनातून असं म्हणजे वाटत नव्हतं की एवढं स्वामींचा आमच्या घरामध्ये फोटो येईल आणि असं वाटत पण नव्हतं. तर आम्ही घरीच होतो आणि पप्पांनी असा एवढा मोठा फोटो आणला तेव्हा आम्ही पण बघून शॉक एवढे मोठे स्वामी म्हणजे आम्ही एवढं म्हणजे त्याच्यामध्ये करतच नव्हतं तर एवढे मोठे स्वामी अचानक घरी. मग तेव्हापासून आम्ही स्वामींचं करायला लागलो. एवढे मोठे येणं पण खरंच भाग्याची गोष्ट आहे. आणि चला मग त्याच्यामुळे आम्हाला स्वामी भक्ती झाली आम्ही स्वामीमय पण झालो. श्री स्वामी समर्थ. आता मम्मी इथे हार करते हे बघा. आता मम्मी तू नंतर आम्हाला ना तुझा अनुभव शेअर करा म्हणजे तू स्वामींचं कुठपासून करायला लागलीस ते वालं. आताच करतेस तर करू शकतेस म्हणजे हार करता करता नको आधी स्वामींना मी टिक्के लावून घेते जरा नंतर करते. थांब आपण ना नंतर भेटूया. पहिलाच टिक्का खूप छान आहे फडका घे बरं झालं त्याला अष्टगंध येतील. लावून दे ते पाय लाव पहिला. हे काय लावतेस? हे अष्टगंध आहे ना ते आपण फक्त स्वामींच्या असं मध्ये लावूया म्हणजे स्वामींना ते छान दिसतात. इथून भारी येते. असं लावलं पाहिजे होते शंकराचा अवतार. आज माझं काम न चुकता होतंय स्वामी करून घेतात म्हणजे नाहीतर मी हे टिक्के वगैरे लावते ना लावले की मला जरासं बाजूने पुसावं लागतं पण आज टिक्के हे असे लागले की प्रॉपर असे गोलच लागले. हे पण असे प्रॉपर लागले मी एकदाच केलंय आणि आता हा पण गोल बघा ना मी डायरेक्टच लागतो. आज स्वामी माझ्याकडनं त्यांची सेवा करून घेत आहेत आणि अशीच आमच्याकडनं तुम्ही तुमची सेवा करून घेत जा. आणि आता मम्मी आतमध्ये ना हार करते तर मम्मी बोलली तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तर रांगोळी काढून घेऊया. तर मी इथे रांगोळी काढते सो बघा तुम्ही म्हणजे किती मोठा रांगोळीचा बॉक्स आहे बघा आमचा. बाबा बाबा दमलो. आणि आता मी काहीतरी रांगोळी काढते काहीतरी म्हणजे काढूया जरा चांगली झाली. अरे यार रंग मिक्स झाले. मी काय म्हणजे जरा पंखा बंद कर ना हवा आहे तसं रांगोळी उडून जाते. अरे डाळ आणि दादाने टेबलला लात मारली माझा मोबाईल पाडून टाकला. आणि इकडे आमची रांगोळी ना सगळी मिक्स झाली म्हणजे ते बॉक्स वगैरे आपण असा बॉक्स मध्ये ठेवली ना सगळी रांगोळी मिक्स होऊन गेली. इथून वारा एवढा येतोय की माझी सर्व रांगोळी ह्या साईडला येते पण ठीक आहे.
तुम्हाला मी सर्व झाल्यावर दाखवेन ना. जास्त गच्च नको फिरव. आता आपण ना स्वामींची पावलं असतात ती आपण करूया. मम्मी आपल्याकडे स्वामींची पावलं पण होती ना ग. काय केलंस? इथे अशी मी रांगोळी काढली, साधी आणि सोपी. तुम्हाला कशी वाटली हे सांगा. आणि इकडे बघा, हे आहेत स्वामींचे पाऊल. हे बघा, इथे पण स्वामींचे पाऊल आहेत. अशी रांगोळी काढणार. उचलून घे ना, ते उचलून घे टेबल जरा. आणि इकडे मी रांगोळी काढत असताना इकडे ह्यांनी तयारी केली. हे बघा, ए स्वामींची तिथे फ्रीजवर माळ आहे बघ, ती पण आण ना. ती नाही, त्यांच्या गळ्यात घालायची. आणि इकडे त्यांनी किती सारे स्वामी आहेत ना आमच्या घरात. हे बघा, इथे पण आणि इथे पण. अरे बघा, असं असं बघावं लागतंय स्वामींना. ही बघा, ही मी बोलली ती माळ करायची आहे ना, ती ही बघा अशी मम्मीने बनवली ही स्वामींसाठी माळ. आणि हा मम्मीने इकडे स्वामींना हार केला. मस्त वाटतोय, किती मोठा आहे. स्वामींना आज किती हार गळ्यात जातील ना सर्वांचे, प्रत्येकाचे. थांब 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 थांब, मुझे इधर आने दे. टेबल पकड. हार घालायचं ना. हे बघा कशी दिसताय स्वामी, हे नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये पण तुम्ही सर्वांनी श्री स्वामी समर्थ बोला. हे बघा, तू पिलास ना ह्याच्यात आणि केवढूसा दिलायस तू. अरे नाही, तुलाच दिलेला. तिला का दिलायस? स्वतःनी बोलीस की सिमरनला दे. एवढा. आणि मी ना ही बघा गुढीपाडव्याला अशी मेहंदी काढली. रंग चढलाच नाही वाटतं. मम्मीने दिलाय कोकम सरबत. माझ्या प्रतिक्रिया, उधळा गुळाला वाजवा रे नरेपेक्षा खूप जास्त दिले. मला कोणी साथ दिली नाही तरी चालेल, पण स्वामी तुम्ही माझ्या सोबत कायम राहा. गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणजे स्वामींना खायचा पण आवडतो, तर स्वामींना दादाने खायचा पण आणलाय. विडा आणलाय. काय विडा? विडा आणलाय. स्वामींना चाय पण आवडते, कांदा भजी पण आवडते, पुरणपोळी पण आवडते. विडा घ्या हो स्वामी राया, तुमच्या चरणांची सेवा घडू द्यावी आता. विडा घ्या हो स्वामी राया. मम्मी मला असं वाटतं माझी मम्मी जरा इमोशनल झाली. काहीतरी म्हणजे आजवर जे आम्ही आहोत हे सर्व स्वामींची कृपा. अपेक्षेपेक्षा जिथे कमी तिथे माझे स्वामी. छान केलं सिमरनने ते टिक्के. हा, जरा मस्त वाटतंय स्वामी पण ना. आणि इकडे आता मम्मी स्वामींची जरा पूजा करून घेते. आता आम्हाला पण खूप वाजलेत. आणि इथे स्वामींना मम्मीने जेवण दिलंय. हे बघा, भात, लोणचं, भाजी, पापड. हे काय आहे? केशरी दूध. स्वामींना केशरवाला दूध आवडतं ना. आणि इथे मम्मीने दुधी हलवा केला. इथे विडा आहे स्वामींना. आणि इथे अशी केली आम्ही स्वामींची पूजा. हे बघा, मी तुम्हाला सर्व दाखवते. हे बघा, इथे जेवण आहे, इथे स्वामी आहेत, इथे स्वामींच्या पादुका आहेत, इथे स्वामी महाराज आहेत. चालू आहे कॅमेरा. सो आता इकडे मी मस्तपैकी साडी लावले. आणि तुम्हाला माहितीच असेल किंवा नसेल माहिती, इकडे आहेत माझे या साडीच्या मागे असे स्वामी समर्थ. म्हणून मी ही साडी आज लावली. आणि आता झाले संध्याकाळ. संध्याकाळी आता आम्हाला आरती करायची आहे. स्वामींना आम्ही कांदा भजी पण केले. बघा, ही स्वामींना कांदा भजी केले. आणि पुरणपोळ्या करायच्या राहिल्या ते आता मी करणार आहे. हे बघा, इथे पीठ घेतलंय. आता पटपट पुरणपोळ्या करते, कारण आरती पण करायची आहे. आणि
लवकर लवकर स्वामींना जीवन द्यायचं. यात चालू आहे का? आणि ते पीठ कुठे आहे? होती नाही तेच. आमची लाटणी हरवली आहे. अरे पण कुठे गेले? बघ गेले का? कुठे गेले? हे भगवान, हे मारून राहून गेली काय? जवळच होती. किती छान आली बघ. मग पीठ वगैरे कसं करतं शिकवा म्हणाल कधी कधी. स्वामींना भाजी बघ. सांगू आपण थांब. किती करते स्वामींना आता 5 तरी. आता अजून मग ठीक आहे ना. आपल्याला खायला वगैरे पण करते ना. मग प्रसाद पोळी पण याच्यात ठेवायची आहे आपल्याला. मग एवढा का भाज्या ठेवल्यास? जरा कमी करायच्या. मी करपली मम्मी बघ तरी यार. सॉरी माझं लक्ष नाही. इकडे मम्मीने संध्याकाळी स्वामींना चाय दिलेली आणि हे तर तुम्ही असं सर्व बघितलाच होतात. इथे हे गुरुचरित्र आहे ते आता आम्हाला वाचायचं आहे. आणि इकडे आता संध्याकाळच्या भोजनमध्ये स्वामींना आम्ही दिलेली पुरणपोळी, भात, लोणचं आणि स्पेशली काजूची भाजी. आणि ही एक शिवडीवरनं काकींनी स्वामींसाठी दिलेली भाजी. ही बोलली काय स्वामींना कर म्हणून मालवणचे काजू आलेत. आणि ही होती कांदा भाजी आणि इकडे पापड. आणि आम्ही आता आरती वगैरे करून घेतो आणि भेटूया आपण नंतर. हे बघा हे आहेत आमचे स्वामी. तर इथे आमचं आता पूजा वगैरे करून झाली, आरती सुद्धा झाली. आणि मला जरा आरतीचं शूट वगैरे करता आलं नाही कारण आमच्या बिल्डिंगमधले काही माणसं पाया पडायला आलेले. तर आता मी तुम्हाला बोलली होती की मम्मी सकाळपासून बोलली होती की अनुभव किंवा तिला स्वामीमय ती कशी झाली हे तुमच्यासोबत ती आता शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ. मला ही बघा, ही पहिली चिठ्ठी बघा, ही पावती आहे. ही 2008 मध्ये आमच्या दारात अशीच पावती करायला येतात ना. पण ती कोणती सांगत होती सर्वांनी घ्या म्हणून स्वामींची पावती घ्या, तुम्हाला काहीतरी अनुभव येईल. मग कोणीच घेतली नव्हती. मग ती माझ्या दारात आली तरी कॅमेऱ्यात बघ अशी आम्ही कधी पावती फाडतच नाही. पण म्हटलं जाऊ दे, चला आपण एक 10 रुपयाची पावती आहे ना ती घेऊया. कोणच घेत नव्हतं ना. कोणच घेत नव्हतं. आणि मग मी घेतली तर बघा ना कोणीच घेतली नाही. तुम्ही तरी एक तरी घ्या. माझ्या घर एकदम शेवटला होतं तरी म्हटलं जाऊ दे, चला आपण एक पावती घेऊया. काय होतंय. पण त्या बोलल्या होत्या ही एक 10 रुपयाची पावती घेऊन तर बघा तुम्हाला याचा अनुभव येईल, याची प्रचिती येईल बघा. आणि कदाचित स्वामींना वाटलं असेल की मला त्यांच्या स्वामी सानिध्यात यावं, मी त्यांची गुरुसेवा करावी असं त्यांना वाटलं असेल. आम्हाला तर वाटलंच नव्हतं की स्वामींच्या सानिध्यात आम्ही एवढं काही करू म्हणून. आणि त्या 10 रुपयाच्या 2008 पासून जे आम्ही स्वामींच्या याच्या मठामध्ये जायला लागलो, त्यांची सेवा करायला लागलो, त्याच्याने आम्हाला खूपच अनुभव आला. त्यातला एक महत्वाचा आणि मोठा अनुभव म्हणजे माझे मिस्टर जेव्हा आजारी पडले तर ते खूपच म्हणजे त्यांना काहीच आठवत नव्हतं, विसरायचे, काहीच आठवत नव्हतं. त्यावेळेला जे स्वामींनी आमच्या पाठीशी माझ्या सोबत जे उभे राहिले ते अजूनपर्यंत. जर डॉक्टरने सांगितलं यांना काहीच होऊ शकत नाही, यांचं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही आहे, बरे होऊ शकत नाही असं सांगितलेलं, पण सारखं स्वामींचं एक आहे ना तारक मंत्र, तेच मी रात्रभर सारखं निशंक होई निर्भर होई रे मना प्रचंड स्वामीवर पाठीशी रे. त्या एवढ्या तारक मंत्रामध्ये शक्ती आहे की स्वामींनी फक्त त्या थोडक्याच मध्येच त्यांना बरं केलं. म्हणजे ऑपरेशन सांगितलं नाही, सांगितलेलं पण थोडक्यामध्येच ऑपरेशनचं झालं आणि म्हणजे गोळ्यांवर त्यांना बरं केलं, पूर्णपणे बरे झाले. हा माझा म्हणजे मोठा अनुभव. आणि असे तर थोडे सोबत असतातच, सारखे नेहमी बोलतात बघ मी तुझ्या सोबत आहे, बघ मी तुझ्या पाठीशी आहे, तू चल तर पुढे. हे असे अनुभव आहेतच. पण हा माझा मोठा अनुभव म्हणजे तोच होता. आणि तेव्हापासून जी आमची प्रगती झाली, स्वामींनी आमचा कार्यक्षम योगक्षम चालवला तो अजूनपर्यंत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तर तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत
अनुभव शेअर करायचे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करा. श्री स्वामी समर्थ. बाय.